नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे बार्टी पुणे मार्फत महाराष्ट्र राज्य अनुसूचित जातीच्या उमेदवारांकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट ब पूर्व परीक्षा 2024 जे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी मुख्य परीक्षेक आर्थिक सहाय्य योजना या ठिकाणी बार्टी मार्फत आणलेली आहे। तर त्यासाठी आपली जी प्रोसेस आहे, एक रकमी जो लाभ घ्यायचा आहे आपल्याला, तर तो लाभ घेण्यासाठी आपल्याला कशा पद्धतीचा जो ॲप्लिकेशन आहे तो करायचा आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन, तर त्या दोन्ही पद्धती आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारची नवीन व्हिडिओज या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकतो बार्टी पुणे मार्फत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती म्हणजे एसी उमेदवारांकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोग अराजित पत्र गट ब पूर्व परीक्षा 2024 उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेकरिता आर्थिक सहाय्य योजना। तर मित्रांनो, या ठिकाणी जे विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोग पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेले आहे तर त्यांच्यासाठी या ठिकाणी मुख्य परीक्षेसाठी जे आर्थिक सहाय्य योजना आणलेली आहे बार्टी मार्फत, तर त्यासाठी जे योजनेचे स्वरूप आहे किंवा पात्रता आहे, आपण या ठिकाणी पाहू शकतो पात्रता दिलेली आहे, योजनेचे स्वरूप दिलेले आहे। तर ते एक रकमी जे लाभ आहे ते कोणते विद्यार्थी या ठिकाणी घेऊ शकणार आहे, तर त्याचीच या ठिकाणी माहिती दिलेली आहे आपल्याला। तर आपण या ठिकाणी पाहू शकतो पात्र अनुसूचित जातीच्या उमेदवारांना एक रकमी रक्कम 10,000 आर्थिक सहाय्य बार्टी मार्फत दिले जाईल। तर मित्रांनो, जे विद्यार्थी पात्र असणार आहे त्यांना या ठिकाणी 10,000 रुपये जे आहे ते आर्थिक सहाय्य म्हणून मुख्य परीक्षेसाठी या ठिकाणी दिले जाणार आहे। त्यानंतर आपल्याला पात्रता दिलेली आहे, उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असून अनुसूचित जातीचा असावा। तर पात्रता आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे, उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा आणि SC कास्टचा जो विद्यार्थी आहे तर तो असायला पाहिजे। त्यानंतर उमेदवार हा दिनांक 19/5/2025 रोजी जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग अराजित पत्रित पूर्व परीक्षा 2024 उत्तीर्ण असावा। तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला डेट दिलेली आहे, तर ती डेट आपण पाहू शकतो। ह्या डेटवर आपण जी पूर्व परीक्षा आहे तर ती पास या ठिकाणी असायला पाहिजे। त्यानंतर अर्ज करण्याची पद्धत दिलेली आहे आपल्याला, उमेदवाराने खाली दिलेल्या लिंकवर गुगल फॉर्म जाऊन 30/6/2025 पूर्वी ऑनलाईन अर्ज भरावा। तर मित्रांनो, आपल्याला 30 जूनपर्यंत या ठिकाणी ऑनलाईन जो ॲप्लिकेशन आहे तो करायचा आहे। आपल्याला या ठिकाणी लिंकसुद्धा दिलेली आहे, तर ती लिंकवर आपण क्लिक करून ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे आणि त्यानंतर ऑफलाईन जो ॲप्लिकेशन आहे तो सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला करायचा आहे। तर आपण पाहू शकतो 2 नंबरचा मुद्दा आहे, संपूर्ण अर्ज व्यवस्थित व अचूक भरल्याची खात्री केल्यानंतरच उमेदवाराने अर्ज जमा किंवा सबमिट करावा। त्यानंतर अपूर्ण माहिती भरल्यास अथवा लपवल्यास कोणत्याही टप्प्यावर सदर विद्यार्थ्याची उमेदवारी बार्टी मार्फत रद्द करण्यात येईल। तर आपण जी माहिती भरतो तर ती व्यवस्थित भरायची आहे, नाहीतर आपली जी पात्रता आहे तर ती कॅन्सल होणार आहे कोणत्याही टप्प्यावरती। त्यानंतर या ठिकाणी एक मुद्दा दिलेला आहे, एकाच विद्यार्थ्याने वेगवेगळी माहिती भरून एकापेक्षा जास्त वेळा अर्ज भरल्यास विद्यार्थ्याची उमेदवारी बार्टी मार्फत रद्द करण्यात येईल। एकापेक्षा जास्त आपण जर ॲप्लिकेशन केले तर त्या ठिकाणी आपला पात्रता जी आहे ती पूर्णतः त्या ठिकाणी कॅन्सल केली जाईल। त्यानंतर ऑनलाईन अर्जाव्यतिरिक्त उमेदवाराने सदर जाहिरातीसोबत जोडलेला अर्ज अचूक भरून अर्जासोबत खाली नमूद केलेल्या कागदपत्रांचा स्वसाक्षांकित छायांकित एक प्रत हार्ड कॉपी त्या ठिकाणी बार्टी पुणे कार्यालयास पोस्ट कुरिअरद्वारे 4 जुलै रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत त्या ठिकाणी पाठवायचं आहे। तर आपण त्यात जसे आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन करू तर ते ऑनलाईन ॲप्लिकेशन केल्यावर आपल्याला ऑफलाईन जे ॲप्लिकेशन आहे तर ते सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाठवायचं आहे आणि पाठवताना आपल्याला कागदपत्रांच्या पाकिटावर MPSC अराजित पत्रित गट ब मुख्य परीक्षेसाठी आर्थिक सहाय्य असे नमूद करावे। आपण जे ऑफलाईन ॲप्लिकेशन करणार आहे आणि डॉक्युमेंट पाठवणार आहे त्याच्यावरती आपल्याला ही जी हेडिंग आहे तर ती हेडिंग आपल्याला त्या ठिकाणी लिहून पाठवायचं आहे। त्यानंतर आपल्याला जे डॉक्युमेंट लागणार आहे तर ते आपण त्या ठिकाणी पाहू शकतो, जातीचा दाखला पाहिजे, रहिवासी दाखला पाहिजे आणि MPSC आपण पूर्व परीक्षे जी दिलेली आहे त्याचे प्रवेशपत्र आहे तर ते त्या ठिकाणी आपल्याला द्यायचे आहे। त्यानंतर त्या ठिकाणी आपण पाहू शकतो MPSC अराजित पत्रित गट ब पूर्व परीक्षा 2024 उत्तीर्ण निकालाची प्रत, आपण जी पूर्व परीक्षा पास झालेलो आहे तर त्याची जी एक प्रिंट असेल तर ती सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला लागणार आहे आणि आधार कार्ड आहे आणि त्यानंतर एक बँक पासबुक आपल्याला या ठिकाणी लागणार आहे।
तर आपण पाहू शकतो सदर योजनेचा जो लाभ घेण्यासाठी दोन्ही स्वरूपात ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज करणे बंधनकारक आहे. केवळ ऑनलाईन अर्ज किंवा फक्त हार्ड कॉपी जमा केल्यास अर्ज ॲक्सेप्ट केला जाणार नाही. तर अशा प्रकारची जी अपडेट आहे तर ती आपण या ठिकाणी पाहू शकतो. आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपल्याला सिम्पली ह्या लिंकवरती क्लिक करायचं आहे. जसे आपण या ठिकाणी ऑनलाईन लिंकवर क्लिक करू त्या ठिकाणी आपल्याला एक प्रोसेस होईल. प्रोसेस होऊन आपल्याला या ठिकाणी जी डिटेल आहे तर ती डिटेल या ठिकाणी आपण कॅन्डिडेट फुल नेम पाहू शकतो, ईमेल ID, आपला कॉन्टॅक्ट नंबर आणि आपली जी बेसिक डिटेल आहे MPSC ग्रुप म्हणजे प्रिलिम्ससाठी आपण जो रोल नंबर किंवा सीट नंबर आपल्याला मिळाला असेल तर तो एंटर करायचा आहे. त्यानंतर आधार नंबर. तर अशा प्रकारची जी बेसिक डिटेल आहे बँक डिटेल आहे तर ती आपल्याला या ठिकाणी भरून जे डॉक्युमेंट आहे ते अपलोड करायचे आहे. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी जो ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे तर तो करू शकतो एक रकमी लाभ घेण्यासाठी. तर आय होप मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. थँक्यू.